अगोदर जुने वाद होते, एक मित्र आणि त्या मित्राचे वाद होते एका दुसऱ्या मित्राबरोबर. एवढे जमके वाद झाले होते, परंतु त्यानंतर ते वाद मिटवण्यात आले होते. आता काहीच शंका राहिली नव्हती. शंका एवढीच होती की आता सगळे वाद मिटले आणि आपण आता म्हणजे व्यवस्थितरित्या राहूया. परंतु एकाचा बदला असा घेण्यात आला त्यानंतर, वाद झाल्याच्या नंतर काही दिवसांनी, की त्या मित्राला म्हणजे दोघा जणांनी दारू पाजली आणि दारू पाजल्याच्या नंतर तिघा जणांनी दारू पाजली. दारू पाजल्याच्या नंतर त्या व्यक्तीनं म्हणजे तो जो 19 वर्षाचा मुलगा होता त्यांचा मित्र, बळजबरी दारू पाजली आणि त्याला एका सुनसान म्हणजे एक घर होतं, तर त्या घराजवळ जिथे जनावरं वगैरे शेतीच्या ठिकाणी तर आणलं गेलं आणि आणल्या गेल्याच्या नंतर त्याला तिथं दारू वगैरे पाजली आणि सपासप त्याच्यावर वार चालू केले. त्याला तिथं मृत केलं आणि मृत केल्याच्या नंतर मग आता या बॉडीची विल्हेवाट लावायची कशी आणि पोलिसांनी शोध लावू नये यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला होता. म्हणजे असे प्रयत्न होते त्यांचे की आपण तर हे मर्डर केलं, पण मर्डर केल्याच्या नंतर, खून केल्याच्या नंतर त्या व्यक्तीची जी बॉडी तिची विल्हेवाट आता नेमकी लावायची कशी आणि काय करायचं हा ते विचार करत होते. तर त्यांनी कसा विचार केला, ती बॉडी कशी लपवली आणि नंतर परंतु ती शेवटी पोलीस त्याच्या हाती हे गबाळ लागलं कसं, तर ही संपूर्ण स्टोरी आपण या कथेमध्ये सांगणार आहोत. तुम्ही बघत आहे सध्या क्राईम बीट 24 हे चॅनल. या चॅनलवर नेहमी अशाच पद्धतीच्या कुठेतरी गुन्हेगारी घटना जिथे घडत असतात त्यांचा संपूर्ण अभ्यास करून त्या घटना तुमच्यापर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. त्याचं कारण म्हणजे आज आपण बघतोय वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडतात आणि त्याचे परिणाम असे होतात की लोकांच्या मनात काय विचार येतील काय नाही. पण या घटना सांगण्यामागचा एकच उद्देश की हरेक वेळेस आम्ही जागृत राहण्याचं म्हणजे तुम्हाला सावधान करत असतो. तर आता नेमकी ही घटना कशी घडली मला सांगण्यात येत आहे. 19 वर्षाचा एक मुलगा आहे, त्याचं नाव सांगितलं आहे इशू कनोजिया आणि तो शिवपूर म्हणजे उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये शिवपूर आहे, या शिवपूरमध्ये ते राहणारा आहे. तर त्याचा जो मित्र आहे प्रदीप आणि दुसऱ्याचं नाव आहे रामकृष्ण आणि रोहित. रामकृष्ण म्हणजे प्रदीप हा रामकृष्णचा भाऊ आहे आणि रोहित हा रामकृष्णचा मित्र आहे. तर हे म्हणजे काय होतं की इशू कनोजिया याचा वाद होतो यांच्यासोबत आणि यांच्यासोबत वाद झाल्याच्या नंतर त्याचा बदला नेमका घ्यायचा कसा हे ते प्लॅनिंग नसतात. आता हा वाद नेमका प्रदीपसोबत झालेला असतो आणि प्रदीप याच्यावर म्हणतो की ठीक आहे आपण हा वाद इथेच मिटूया, चालेल तुम्ही जसं म्हणसाल तसं. परंतु या वादाचं जे स्वरूप आहे हे स्वरूप एका ठिकाणी म्हणजे जागेवरच मिटत नाही. याला असं होऊन जातं, याला वेगळंच वळण लागतं. जवळपास 1 वर्ष होतं आणि त्यांच्यात अशी मैत्री होते की ते तिघच म्हणजे हे जो इशू कनोजिया आणि बाकीचे 2 जण प्रदीप आणि रामकृष्ण यांची अशी मैत्री होती की हे एकमेकाला घास सोडून सुद्धा राहत नाही, एवढी जमके मैत्री यांच्यात होऊन जाते. परंतु आता इशू कनोजिया याला हे माहिती नव्हतं की आता नेमकं याचं पुढं काय होणार. मग एक दिवस असं होतं की एक ड्रिंक म्हणून ते सांगतात की आपण ड्रिंक वगैरे पिऊ म्हणून एका ते हॉटेलमध्ये येतात आणि हॉटेलमध्ये आल्याच्या नंतर तिथे ते दारू पितात. तर दारू पिल्याच्या नंतर इशूला बळजबरी दारू पाजले जाते. ते सांगतात की ही दारू नाही आहे, हे पेय, हे नवीन पेय आलेलं आहे. आणि त्यानंतर ते मग त्या जो इशू आहे इशू कनोजिया याचं 19 वर्ष याला ते दारू पाजतात एक पेय म्हणून. दारू पाजल्याच्या नंतर इशू कनोजियाला एक नेमकं नशे येऊन जाते आणि नशे आल्याच्या नंतर तो तिथेच पडतो. याचा बदला म्हणून मग नंतर प्रदीप आणि प्रदीपचा जो भाऊ आहे रामकृष्ण आणि रामकृष्णाचा मित्र रोहित हे तिथे सपासप त्याच्यावर वार करतात, त्याची हत्या तिथे करतात. आणि आता प्रकरण राहिलं की आता हे प्रकरण कोणालाच माहीत झालं नाही पाहिजे म्हणून एक हे मोठा शेणाचा ढीग बघतात आणि त्या ढिगामध्ये यांनी तर असा प्लॅन केलेला असतो की हे कधी कोणाला सापडू नये. पोलीस जरी आले तर हे ढीग पोलीस काय म्हणून पाहतील, पोलिसांना वाटेल ही की हे शेणाचे म्हणजे शेणाचा थप्पा लावलेला आहे आणि इथे पोलिससुद्धा येऊन पाहणार नाही. आता काय झालं, पोलीस तिथे आले, पोलिसांनी बघितलं पहिल्या वेळेस, परंतु तिथे असं काही वाटलं नाही. परंतु ज्यावेळेस आता इशू कनोजिया
याच्या माहिती म्हणजे पोलिसापर्यंत आली की हा म्हणजे घरी नाही आहे आणि हा हरवलेला आहे. त्यानंतर मग आता शंका वाढत गेली आणि ही जे घटना आहे ही सिग्रा पोलीस स्टेशनमधली घटना आहे. सिग्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडलेली. त्यामुळं पोलीस स्तब्ध होतात आणि नाव येतं की इशूक कनोजिया याचे मित्र कोण कोण होते आणि याच्यासोबत दुश्मनकी होती का. परंतु दुश्मनकीचं तर वातावरण येतच नाही. त्याच्या घरचे सांगतात याची कोणासोबत दुश्मनकी नव्हती आणि दुश्मनकी नसल्यामुळे असं काही होत नाही. याला कोणीतरी किडनॅप केलेलं असावं किंवा काहीतरी बदला असावा, त्यामुळं याला उचलून नेलेलं आहे किंवा मारलेलं आहे. आणि पोलीस म्हणजे त्याच्या घरच्याला विचारला हा कधी ड्रिंक वगैरे करत होता का, तर या पोलिसांना माहिती भेटली की असं काही नव्हतं. कारण विषय असा होता की त्याने ड्रिंक वगैरे हा तो करत नव्हता, अशी काही माहिती मिळालेली आहे. म्हणजे माहिती मिळालेली असल्यामुळं मग घरच्यांना तर माहिती नव्हती की हा ड्रिंक वगैरे करतो. त्यामुळं पोलिसांना एक प्रश्न असा पडला की हा ड्रिंक करत नाही, मग हा गेला कुठे. परंतु नंतर आता त्याच्या मित्राची गोष्ट आली आणि मित्रांनी जेव्हा मित्र समोर येतात तेव्हा एक मित्र हा जो प्रदीप आहे हा थोडा हादरलेला दिसला पोलिसांना. आणि प्रदीप हादरलेला दिसल्यामुळं पोलिसांनी यांना ताब्यात घेतलं आणि नंतर तिथून पुढे विचारपूस करणं लावली. विचारपूस करण्याला आल्यावर याने सांगितलं सर आमच्या तो सोबत नाही आहे, आम्ही त्याला होता तो आमचा चांगला मित्र आहे पण कुठे गेला आम्हीच त्याला शोधतोय. असं त्याने एक दृश्यमसारखी एक कहाणी बनवली. आणि त्यानंतर तो बघू लागला म्हणजे आम्ही लय दिवशी शोधतोय त्याला तो सापडत नाही आहे. परंतु एक असं झालं की यांनी ती जी बॉडी आहे तिची 5 तुकडे केले होते अलग अलग आणि ते 5 तुकडे प्लास्टिक पन्नीत टाकले होते. प्लास्टिक पन्नीत टाकल्यामुळं ती जी आतली बॉडी आहे तिला जे सडनपणा आहे तो लवकर येत नव्हता त्या प्लास्टिकमुळे तो सडनपणा थोडा हळू येत होता. आणि यांनी ज्या ते शेणाच्या मोठ्या ढिगाऱ्यामध्ये शेणाच्या मोठ्या मोठ्या पवट्यामध्ये जे बॉडीचे तुकडे ठेवले होते ते एकदम आत ठेवले होते आणि त्या बॉडीचा लवकर वास येत नव्हता. परंतु कालांतरानं ज्यावेळेस तो म्हणजे जिथं त्या महिला शेण लावण्यासाठी थप्पे लावण्यासाठी गोऱ्या थापण्यासाठी तिथे आल्या आणि त्यांना वास येऊ लागला. परंतु त्यांना वास एवढा भयंकर येऊ लागला त्यांना पहिलं असं वाटलं की ते उंदीर वगैरे काहीतरी असावं आणि हा वास येत असेल. परंतु तिथे उंदीर वगैरे काही आढळलं नाही. परंतु हा वास लगातार भरपूर दिवस राहिला. आम्ही मित्र शोधतोय, हीच बॉडी आम्ही शोधतोय की कुठं असेल काय असेल. भरपूर दिवस झाले आम्ही शोधतोय, सापडत नाही आहे. ज्यावेळेस पोलिसांचं असं सांगण्यात होतं आणि असं होऊ शकतं की हे मित्र काय म्हणू नये कारण त्यांनी असा विश्वास दाखवला की आम्ही त्यांना भरपूर दिवस शोधतोय परंतु ते सापडत नाही आहेत. आणि ज्यावेळेस असं माहिती भेटते त्यावेळेस पोलिसही थोडे चूक होतात आणि नंतर ते प्लास्टिक पन्नीमध्ये जे त्याचे म्हणजे त्याला मारून जे तुकडे केलेले असतात तर ते तुकडे ज्यावेळेस शवविच्छेदन होतं त्यावेळेस सगळं याला कसं मारलं, काय मारलं, कोणतं पेज दिलं होतं, काय दिलं होतं सगळी माहिती समोर येते आणि अक्षरशः हे जे प्रकरण या प्रकरणाचा उलगडा होऊन जातो. भावांनो ताईंनो, जर मला सांगा ही जी बॉडी ही शेणामध्ये ठेवलेली होती प्लास्टिक पन्नीमध्ये, आता ही माहिती कशी केली, काय केली आणि कोणी केली हे शेवटपर्यंत याचा जो सुगावा आहे हो लागणं खरंच कठीण होता. परंतु वेळीच जर CCTV कॅमेरे नसते तर आज हे आरोपी सापडलेच नसते. तर साहजिकच CCTV कॅमेऱ्याच्या आधारे हे आरोपी सापडले आणि अशा पद्धतीचं या मुलांनी प्लॅन केलं होतं की ते त्यांना वाटत होतं की आता हे सक्सेस झालं भरपूर दिवसांनी, परंतु याचा शोध शेवटी लागलाच. भावनताईंनो, ही स्टोरी कोणाचं मन दुखाव हा मुळीच उद्देश नाही. या स्टोरी मागं सांगण्याचं एकच कारण की अशा भरपूर प्रकारच्या घटना होतात आणि प्रत्येकानं सतर्क राहावं, जागृत राहावं. हीच आजच्या स्टोरीमधून आपल्याला नवीन काहीतरी ऐकायला शिकायला भेटतं. भेटूया नंतरच्या नवीन कथेसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.